श्री चक्रपाणी महाराज की जय। चक्रपाणी प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने आज आपलं हे तिसरं सत्र आहे। बंधूंनो, उद्या श्री चक्रपाणी अवतार दिनोत्सव आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला महत्त्वाचा प्रसंग या ठिकाणी साजरा करावयाचा आहे। पंचकृष्णापैकी ज्यांना तिसरे अवतार आपण संबोधतो, पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे हे पाची अवतार आहेत आणि सर्व सामर्थ्यानिशी, सर्व शक्तीनिशी आणि सर्व अवतारे धारण करून चक्रपाणी महाराजाने या भूतलावर अवतार धारण केलेला आहे। जीवाच्या दुःखासाठी दुःख देखो न सकती, आनंदासाठी, सुखाला प्राप्त करण्यासाठी या माऊलीने माऊलपण केले आणि सकळ जीवाला आनंदाचं दान केलेलं आहे। म्हणून चक्रपाणी अवताराच्या लीळा अत्यंत अमृत श्राव्य लीळा आहेत बंधूंनो। म्हणजे पापनाशक, आनंददायक, कर्मनाशक, कर्माचा नाश करणाऱ्या ह्या लीळा आहेत। फक्त आपल्याकडून आवडी, श्रद्धा, प्रीती, भाव या गोष्टी आणि हे अत्यंत महत्वाचं आहे। परमेश्वर ज्याच्याने प्रसन्न होईल ती क्रिया आपणाकडून व्हायला पाहिजे। ईश्वर कशाने प्रसन्न होतो? त्याच्या चिंतनाने, स्मरणाने आणि त्यांनी सांगितला जो आचार, तो आचार केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो, तो विधी पाळल्याने परमेश्वर प्रसन्न होतो। म्हणून अशा प्रकारे श्री चक्रपाणी अवताराच्या लीळा अशा आहेत, त्या आपण श्रवण कराव्या। फल्लिठाणी म्हणजे फलटणला वास्तव्य करीत असताना श्री चक्रपाणी रावळांचे जे माता पित्रा, जनक नायक पिता, जनकाईसा माता या तीर्थयात्रेला म्हणजे द्वारकेला जाण्याची त्यांची इच्छा असते। मग ते चक्रपाणी रावळाला म्हणतात की आम्ही द्वारकेला जाऊ आणि पूर्ण आयती म्हणजे तयारी करतात। तीर्थयात्रेला जे लागणार 1 महिन्याचा तो त्यांचा पोहा निघालेला राहतो। गावातील, परिसरातील सकळ जन लोक त्यांच्या समवेत हा पोहा निघतो आणि त्याबरोबर जनक नायक, जनकाईसा तिथं द्वारकेला जातात, तीर्थयात्रा करतात, विधी आचरण करतात आणि विधी आचरण करत असताना नदीवर, गोमती नदीवर स्नानाला जातात। स्नान करत असताना वडिलांकडून श्री चक्रपाणी राऊळ त्यांना दिसतात आणि मग जनक नायक त्यांच्या जवळ जाऊन म्हणतात, बा तुम्ही केव्हा आले? आमच्या समोर बरोबर तर आले नाही। चक्रपाणी राऊळाला असं म्हणतात आणि चक्रपाणी राऊळ त्यांना म्हणतात की म्हणले ज्या ठिकाणी आपलं बिडार आहे तिथे या म्हणले तुम्ही। आणि मग बिडारावर जातात, चक्रपाणी राऊळाची वाट पाहतात। चक्रपाणी राऊळाची बिढारावर वाट पाहतात। चक्रपाणी राऊळ काही बिढारावर येत नाहीत आणि मग ते दुःखिस्त होतात आणि मग पूर्ण 1 महिनाभर त्यांचा त्या ठिकाणी 1 मास पूर्ण भरलेला। नंतर मग काळजी लागते, चिंता लागते। चक्रपाणी चांगदेव राऊळ आले आणि पुन्हा भेट झाली नाही, अशी उत्कंठा त्यांच्या मनाच्या ठिकाणी, आई वडिलाच्या ठिकाणी। आणि त्या आरतीसह ते फलटणला येतात आणि फलटणला आल्यानंतर रंभाईसाला विचारतात, म्हणले चक्रपाणी रावळाचं दर्शन आम्हाला तिथं झालं होतं। रंभाईसा सांगतात, ना म्हणले चक्रपाणी राऊळ तर फलटणलाच होते। आणि त्यांना विचारलं, ते म्हणतात तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारा म्हणले, आम्ही तर इथंच होतो। असं त्या मात्या पित्याला सामर्थ्याचा प्रभाव श्री चक्रपाणी महाराज दाखवतात। म्हणजे द्वारकेला बी दर्शन होते
आणि हे फलटण नगरीचे लोक म्हणतात की चांगदेव राऊळ तर इथंच होते, इथून तर कुठं गेलेच नाही. मग हा कसा चमत्कार आहे? म्हणजे सर्वज्ञ असा परमेश्वर आहे. हो जाणे उरो जाणे. हो जाणे म्हणजे इथून दुसरीकडे दिसू शकतात आणि उरो जाणे म्हणजे इथेही दिसू शकतात. हा सिद्धांत परमेश्वराने श्री चक्रपाणी रावळाने आपल्या सामर्थ्याने साच केलेला आहे. आणि मग जनक नायक म्हणतात, नेनशिबा तू सर्वज्ञ आहेस, काय सांगू याच्या लीळा, असं म्हणून ते आश्चर्यचकित होतात. अशा प्रकारे त्या फल्लेठाणीच्या नगरलोकाशी सामर्थ्य प्रभाव दाखविला, सामर्थ्याच्या लीळा दाखविल्या आणि बहुत जना आश्चर्य झाले. अशा लीळा श्री चक्रपाणी अवताराच्या त्या आपल्यासाठी दुःखनाशक आणि पुण्य पावन, पापाला नाश करणाऱ्या अशा ह्या लीळा आपण आवडीपूर्वक त्याचं स्मरण केलं, तिसऱ्या अवताराचं स्मरण केलं, तर त्या परमेश्वराचे आपण सेवक, दास, किंकर म्हणू शकू आणि आपण आहोत. आपलं हे कर्तव्य आहे. म्हणून अशा प्रकारे परमेश्वराने या मनुष्याला विधी विलेला आहे. दोष नाशण्यासाठी, पाप नाहीस होण्यासाठी, कर्मनाश होण्यासाठी अनेक प्रकारचे विधी परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. ते आपण या ठिकाणी सादर करावे. अशीच एक चक्रपाणी अवताराची दुसरी लीळा आहे. एक जोगरा असतो आणि मग त्याने काय करायचं की समवेत लोक घेऊन गावाची गावं लुटायचे, चोऱ्या करायच्या, डाके टाकायचे, असा त्याचा धंदा होता, व्यापार होता. मग अवघ्याचा तो नायक हो, म्हणजे सगळ्या चोराचा तो नायक हो, म्हणजे प्रमुख. मग त्याने त्यांच्या हाताखालचे जे लोक आहेत त्यांना चोरी करायला पाठवायचं आणि मग तो घोड्यावर बसून पुन्हा नंतर जायचा. आणि मग असं चोरी करत असताना आदेश मालकाचा आज्ञा म्हणून त्यांनी लोकाला मारायचं, बायाला मारायचं, त्यांच्या लेकराला मारायचं. आणि म्हणजे लहान लेकरू पाहायचं नाही, स्त्री पाहायची नाही, मनुष्य पाहायचा नाही, जे झपाट्यात येईल, जे कोणी आपल्या ह्याच्यात येईल त्यांना मारून टाकायचं. अशा प्रकारे त्याच्या आज्ञेने ते सगळं करत होते. मग एक दिवशी जोगरा काय म्हणतो, बाबा म्हणले आज मी तुम्हा सांगाती, तुमच्या संग मी आज येईल म्हणले. म्हणून तो त्या दिवशी त्यांच्या संगाते गेला आणि काही 4-5 जणांना सांगितलं तुम्ही या गावाला जा आणि 4-5 जणांना सांगितलं तुम्ही इकडच्या गावाला जा. मग ते त्या गावाहून चोरी करून, लुटून, बायांची हिंसा करून, मारून ते आल्यानंतर मग जोगरा त्या गावाला गेला. तर त्याने ती अवस्था पाहिली. लेकरवाळे माता तिला मारून तिचे लेकरू स्तनपान करत आहे आणि एका स्त्रीचं पोट फाडून तिचे लेकरू तिच्या अंगावर खेळत आहे. अशा प्रकारे विद्रूप अवस्था त्या जोगऱ्याने पाहिली आणि म्हणले हे कवने करविले, असं त्याने त्या आपल्या सेवकाला, त्या चोराला विचारलं. मग ते चोर म्हणायला लागले, जीजी हे तुम्हीच करविले. म्हणले तुम्ही आम्हाला सांगत होते की जा या गावाला लुटून आणा, इथं टाका, तिथं चोरी करा. आम्ही जायचो म्हणले आणि त्या ठिकाणी आम्ही ह्यांना मारून सगळं द्रव्य लुटायचो आणि तुमची आज्ञा होती म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्याजवळ आणून द्यायचो. मग ते जोगरा म्हणतो, हे काय मी काय असं म्हणजे आत्मघात करून, हिंसा करून, माणसं मारून द्रव्य लुटा अशी माझी आज्ञा नव्हती. म्हणजे मारठोक करायची आणि द्रव्य लुटायचं आणि इकडे यायचं, अशा प्रकारची आज्ञा होती. मग ते म्हणायला लागले, असं नाही, तुम्ही सांगायचे, तुमचीच आज्ञा आहे आणि तुमची आज्ञा आहे म्हणूनच आम्ही असं केलं. अशा प्रकारे सांगितल्यानंतर
त्या जोगऱ्याला त्या ठिकाणी पश्चाताप होतो. हे काही तुम्ही केले, हे मीच करविले, हे माझ्या आज्ञेने झालं म्हणजे मीच करविलं. अशा प्रकारे त्याला पश्चाताप झाला, क्रोध आला आणि संतप्त झाला. तो संतप्त होऊन ब्राह्मणापाशी गेला. बाळ पाहिले, याशी प्राश्चित काही. आता मी असं या वाचेने आज्ञा दिली आणि म्हणून मला याचं काय प्राश्चित घ्यावं म्हणून ब्राह्मणाला विचारलं. ब्राह्मणाने सांगितलं की म्हणले याला प्राश्चित एकच आहे, उटाच्या कातड्याने तोंड शिवायचं, हेच याला प्राश्चित आहे, आणि म्हणले द्वारकेला जायचं. अशा प्रकारे ब्राह्मणाने त्याला प्राश्चित सांगितलं. त्याने स्वतःच्या हाताने ते कातड होठ शिवून घेतले. एके वासना दुसऱ्याकडून होठ शिवून घेतले आणि द्वारकेचा रस्ता चालायला लागला. मग द्वारकेचा जवळ गेल्यानंतर द्वारका जवळ आल्यानंतर ब्रह्मनाथाचं मंदिर तेथं त्या ठिकाणी विसावला. आणि मग विसावल्यानंतर रात्री स्वप्न देवता आले आणि मग स्वप्न पडले की म्हणले उठ उठ, तुझे पापे नासली, तू जे पाप केलेलं आहे ते नासलं, असं म्हणून ब्रह्मनाथ देवता त्यांना सांगू लागले. मग ते म्हणले की म्हणले माझी पापे नासली, मी कैसे ओळखावे, हे पाप नासले म्हणून मला ओळख काय आहे. मग त्या देवतेने सांगितलं. मग ग्रामदेवता स्वप्नामध्ये आले आणि तिने सांगितलं की तुझे पापे नासली, तू आता प्रायश्चित झालेला आहे, दंड भरलेला आहे आणि शिक्षा तुला झालेली आहे म्हणले, आणि तुझी क्रिया संपली, तुझं प्रायश्चित झालं म्हणून तू आता तोंड उसव असं म्हणून सांगितलं. ते म्हणे मी तसं तोंड उसवणार नाही, मला साक्षात्कार झाला पाहिजे, मला पुढे येऊन कोणी सांगितलं पाहिजे किंवा दृष्टांत झाला पाहिजे की तुझे पापे नासली. मग त्यांनी सांगितलं की कुरे कंचुके आसन द्वारावतीकार, आणि त्यांचं तुला दर्शन होईल आणि ते सांगतील तुझी पापे नासली. मग पुढे गेल्यानंतर द्वारकेला श्री चक्रपाणी अवतार राज्य करीत असते. सकळ लोकाला आनंद देऊन सुखप्राप्ती करीत असते. द्वारके म्हणजे द्वारावतीकाराची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर मग त्यांनी विनंती केली, प्रार्थना केली. मग श्री चक्रपाणी रावळाने आशीर्वाद देऊन त्यांना सांगितलं की जोगरा, तू जे पाप केलं होतं त्याचं प्रायश्चित झालेलं आहे. आणि म्हणले ते म्हणे मी कैसे ओळखावे. द्वारवतीकार सांगतात की वैशाख महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी तुला कळस दिसतील. द्वारकेचे श्रीकृष्ण महाराजांनी जी द्वारका बुडवलेली आहे समुद्रामध्ये, ते द्वारकेचे तुला कळस दिसतील आणि तुझ्या बरोबर जे लोक असतील त्यांना सुद्धा दिसतील, आणि मग समजायचं की पापे नासली. मग काही दिवस द्वारकेमध्ये श्री चक्रपाणी रावळाच्या सन्निधानी वास्तव्य केल्यानंतर मग चक्रपाणी रावळ त्यांना म्हणतात, जोगरा आजी जा, तुझं द्वारकेचे दर्शन होईल. मग त्या दिवशी समुद्राला जातो आणि समुद्रामध्ये द्वारकेचे कळस पाहतो. कळस पाहिल्या सोन्याचे कळस त्याला दिसतात आणि तेव्हा त्याला आत्मविश्वास होतो, साक्षात्कार होतो, मनोमन पटते की आपले पापे नासली. अशा प्रकारे देवतेने सिद्धांत सांगितलेला आहे आणि परमेश्वराने भेट देऊन त्या ठिकाणी जोगऱ्याला प्रायश्चित देऊन त्याची पापे नाहीशी झाली म्हणून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे जोगऱ्याची पापे नासली. मग जोगरा पुन्हा विनंती करतो चक्रपाणी रावळाला, जी माझी जन्मजन्मांतरीची पापे नासली, मी कैसे ओळखावे. मग चक्रपाणी रावळ म्हणतात, श्रावण मासी पौर्णिमेची आवस त्या दिवशी द्वारकेचे रत्नजडीत कळस तुला त्या ठिकाणी दिसतील.
अशा प्रकारे हा सिद्धांत श्री चक्रपाणी रावळाने सांगितला, त्याला मनोमन पटला. तो दिवस त्या दिवशी त्याने ते रत्नचरित द्वारकेचे कळस पाहिल्यानंतर त्याला विश्वास वाटला, सिद्धांत आणि साक्षात्कार झाला. अशा प्रकारे श्री चक्रपाणी रावळाची आज्ञा त्यांनी मान्य केली. आणि मग भक्तिजनाने चक्रधर स्वामींची विनंती केली, जी जोगरा तो कवण, आणि इतका तत्वनिष्ठ. आणि श्री चक्रपाणी रावळाने तयाशी कैसी भेट दिली. मग देव म्हणतात, बाई भाव जैसा जोगऱ्याचा. म्हणजे जोगरा हा एकनिष्ठ होता आणि स्वतःच पाप आपलं त्यांनी आपण हे फेडायलाच पाहिजे म्हणून प्रतिज्ञा केली, दंड घेतला, दंड घेऊन ते पाप नाहीसं केलं. अशा प्रकारे दोष घडल्यावर त्याला प्रायश्चित्त सुद्धा असते, ते करायला पाहिजे. गुन्हा झाल्यानंतर गुन्हा कबूल करायला पाहिजे आणि कबूल करून त्या ठिकाणी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. बाई क्रियेशी अनुताप पुरस्चरण. महादायसाला देव म्हणतात, बाई चुकलेल्या क्रियेला अनुताप केला की त्या क्रियेचं पुरस्चरण म्हणजे ते दोष नासल्या जातो. त्या दोषाचा आपल्याला काही एक प्रभाव आपल्या ठिकाणी राहत नाही. म्हणून मनुष्याकडून गुन्हा होतो, चूक होते. जीव हा चुकीचा पुतळा आहे आणि सर्व दोषाचे आळे आहे. म्हणून दोष घडत असतात, पण दोष घडण्यासाठी परमेश्वराने प्रायश्चित्त म्हणून आम्हाला उपाय दिलेला आहे. केवढा तो दयाळू परमेश्वर. म्हणजे जीवाकडून दोष घडतातच ही ईश्वराला माहित आहे. ते दोष नासण्यासाठी आमच्या समोर परमेश्वराने हा उपाय दिलेला आहे. मनामध्ये दुःखी होऊन जी माझं हे चुकलं, मी असं वागायला नाही पाहिजे, पण मतित्रयाची आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक हे मतित्रय मला चांगल्या मार्गाकडे जाऊ देत नाही. माझ्याकडून दोषरूप क्रिया करून घेतात. हे दोष माझ्याच्याने घडतात. हे परमेश्वरांना असावेची अशी तळमळ, अशी उत्कंठा, अशी जर चाळा असेल तर दोष घडले त्याचा परमेश्वर नाश करतात आणि आपल्या पदरामध्ये पुण्य टाकतात, योग्यता टाकतात. म्हणून अशाच प्रकारे ही धर्मवार्ता आवडीपूर्वक श्रवण करावी आणि याच्यामध्ये सामील व्हावं. काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही आमच्यापर्यंत येऊ द्यावे, विचारावे. तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला कसा हे म्हणजे हे सत्र कसं समजलं, कसं कळालं, याच्यातलं काय समजलं. या अशा प्रकारे हे माध्यम आपल्याला आपल्यापर्यंत आलेलं आहे, झालेलं आहे. तुमचं आम्हाला कळते, आमचंही तुम्हाला कळते. म्हणून बंधूंनो, अशा प्रकारे यावर्षीचे चक्रपाणी अवतार दिनोत्सव आपण चांगल्या प्रकारे उद्या या ठिकाणी साजरा करूया. आपापल्या घरी देवाला स्नान, देवपूजेला विडावसर, पुष्पहार, प्रार्थना, आरती, उपार या सगळ्या विधी साजऱ्या करायच्या. कारण देव भावाचा भुकेला. देवाला फक्त भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, प्रीती पाहिजे, आवडी पाहिजे, त्याचं चिंतन पाहिजे, ध्यान पाहिजे. तो आपलाच आहे. म्हणून या ठिकाणी आजचं जे सत्र आहे चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्ताने हे तिसरं सत्र या ठिकाणी सादर झालेलं आहे. यात उपयोग करून घ्यावा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय मानव.